जसं की मी म्हटलं की यांचा बर्थडे झाल्यावर दुसऱ्याच दिवशी जिजूंचा बर्थडे असतो, तर आज होता जिजूंचा बर्थडे. मग आम्ही रात्री केक घेऊन गेलेलो जिजूंसाठी. बराच वेळ झाला होता, दिवसभर काही जमलं नाही कारण की दोघंही ते बाहेर गेलेले होते, मूवी वगैरे त्यांचा प्लॅन होता. आणि सर्वात आधी दीदीकडे गेल्यानंतर बघायचं असतं ते म्हणजे ही फिश. त्यांच्याकडे एक छोटासा फिश पॉट आहे, त्याच्यामध्ये 2 फिश होत्या. एक एक्सपायर झाली, आता एकच उरली आहे. तर गेल्याबरोबर सियाला मात्र ती फिशच बघायची असते. आणि त्यानंतर सुरू झालं आमचं बर्थडे सेलिब्रेशन. एक छोटासा क्रॅकर पण आणला होता आम्ही, पण ना मी जो यांच्या बर्थडेला घेतला होता तो पेटल्सचा होता. आम्हाला तिथे काही पेटल्सचा मिळाला नाही कारण हे पूर्ण केकवर जाऊन बसतं, तर मग केक कसा खाणार. सेलिब्रेशन झालं, मग आम्ही घरी आलो कारण की बराच वेळ झाला होता. मी स्वयंपाक करून ठेवलेला होता, मस्त असं जेवण केलं. तशी आज खुशी काही दुप्पट होती. त्याचं कारण म्हणजे आज आकाश येणार होतं खूप दिवसानंतर. एका दिवसाचंच त्याचं काम होतं पुण्याला, त्याच्यामुळे आलेला. म्हटलं चल रे बाबा ये जरा बहिणीला पण भेट. त्याला रात्री येता येता बराच वेळ झाला, म्हणजे 10 वाजले असतील. आणि सियाची खुशी बघताय का, आता खुशी मामा आलाय म्हणून जास्त ही आहे की बाहेर जायला मिळते म्हणून. कोणतीही असो खुशी खुशी असते. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं चला जरा बाहेर जाऊयात, मिसळ वगैरे खाऊया. घराजवळ एक छान रेस्टॉरंट आहे छोटंसं, स्पेशल मिसळ भेटते तिथे. 120मध्ये पूर्ण मिसळची प्लेट देतात ते, त्याच्यामध्ये खूप सारे 5-6 आयटम असतात. थोडंसं स्वीट म्हणून पण असतं आणि स्पेशल यासाठी कारण मला तर वाटलंच नाही अजिबात की तिथं सुद्धा वेटिंग असेल. पण तब्बल अर्धा तास उभं राहिल्यानंतर आमचा कुठे तिथे नंबर लावला. आता बहुतेक तो संडे किंवा सॅटरडे सुट्टीचा दिवस असल्यामुळे असतो. नंतर घरी आलो, दिवसभर थोड्याशा गप्पा गोष्टी काही काम केलं आणि संध्याकाळी असा विचार झाला की खूप दिवस झाले म्हणजे गावाकडे गेल्यानंतरच असं काही मटण थाळी वगैरे खाल्ली असेल आणि इकडे तर असं काही शक्यच होत नाही. म्हणजे नॉनव्हेजमध्ये फक्त चिकन कधीतरी खाल्लं. तर माझ्या सोसायटीच्या 2-1 किलोमीटरच्या अंतरावर एक मस्त अशी हॉटेल होती. बहुतेक तिचं नाव गाववाडाच होतं वाटतं, आता मीच विसरले. पण त्यांनी खरंच म्हणजे जेवढे आपण पैसे पे केले ना त्यानुसार म्हणजे खरंच खूप भारी थाळी दिली. तर तुम्ही सुद्धा इथे कुठे जवळपास राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. छान आहे हॉटेल आणि जेवणही छान आहे. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.